नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। परभणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने पोलीस अधीक्षक यांना निवेदन। काशीनाथ मोरे यांना जीवे मारण्याच्या हेतूने जातीयवादी जगन्नाथ कुकडे, नामदेव बनसोडे, पिनू कुकडे, सुधाकर कुकडे यांनी लोखंडी रॉड, दगडाने लाथाबुक्क्या मारून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्याच्या बाबतीत निवेदन देण्यात आले आहे। दिनांक 1/8/2024 रोजी दुपारी 2 वाजता जिंतूर मोंढा रोडवर असलेल्या तुरे नावा यांच्या हॉस्पिटल समोर येऊन जगन्नाथ कुकडे व नामदेव बनसोडे, पिनू कुकडे, सुधाकर कुकडे आले। यावेळी जगन्नाथ कुकडे यांनी म्हणाला की महाराजच्या काशा तू फार आमच्या विरोधात कोर्टात कचेरीत जातोस असे म्हणत काशीनाथ भागोजी मोरे यांना लोखंडी रॉडने हातावर पायावर वार केले। तसेच नामदेव बनसोडे यांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली। पिनू कुकडे, सुधाकर कुकडे यांनी मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी दिली। या प्रकरणी जिंतूर पोलिसांनी काशीनाथ यांना ॲडमिट करण्यासाठी रिपोर्ट केली आहे। काशीनाथ मोरे यांचा सध्या हात पाय मोडला तो जिल्हा सामान्य रुग्णालयात परभणी येथे ॲडमिट आहे। यासाठी दोषीवर तात्काळ गुन्हा नोंदवून कारवाई करावी यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निवेदन देण्यात आले आहे। निवेदनावर मराठवाडा अध्यक्ष पंडित टोमके, तालुका अध्यक्ष रिपाई रामराव कांबळे, सुमित्रा काशीनाथ मोरे, देविदास मोरे, लक्ष्मण भागोजी मोरे, दादाराव शंकर मोरे, अशोक अभिमान मोरे, देविदास मल्हारी मोरे, अशोक भगवानंद आदींनी निवेदन दिले आहे। प्रिय बंधू आणि भगिनींनो, या परभणी जिल्ह्यात जिंतूर तालुक्यात मागासवर्गीय बौद्ध समाजावर आणि अत्याचार वाढले असून या जिंतूर येथील आमच्या मोंढा रोडवर असलेलं तुरेज हॉस्पिटल, या हॉस्पिटलसमोर काशीनाथ मोरे या नामक कार्यकर्त्याला या गावातील चिंचोली काळे या गावातील धनगर जगन्नाथ कुकडे व त्याच्या साथीदारानं लोखंडी रॉडने, दगडाने रस्त्यावर मारून त्याच्यावर अमानुष अन्याय अत्याचार केला आहे आणि त्याचे हात पाय तुटले असून या जिंतूरच्या पोलिसांनी त्यांना परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यासाठी रिपोर्ट केला आहे आणि त्यावर ते अन्याय अत्याचार करून थांबलेच नाही तर त्याला रोडवर मारून त्याच्या खिशातून 50,000 रुपये रोख घेऊन ते सर्व मोबाईल हे सर्व आरोपी पसार झालेले आहेत। आज हा काशीनाथ परभणीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट असून त्याच्यावर उपचार चालू असून या जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही या ठिकाणी माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांची भेट घेऊन आम्ही निवेदन दिलेले असून त्यांना या प्रकरणी दाद मागितलेली आहे। माझ्यासोबत या पीडिताची पत्नी, भाऊ आणि या भागातील त्या गावचे आमचे कार्यकर्ते, आमच्या जिंतूरचे तालुका अध्यक्ष रामराव कांबळे साहेब हे सर्वसुद्धा या ठिकाणी आले आहेत। तरी मेहरबान साहेबांना आम्ही या आपल्या माध्यमातून या काशीनाथ मोरेच्या मारेकऱ्यावर या जिंतूर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा केल्याच्या प्रकरणी खून करण्याच्या उद्देशानं, मारल्याच्या उद्देशानं आणि जातीवाद करून मारल्यामुळं त्याच्यावर योग्य पद्धतीनं गुन्हे दाखल करावे अशी या ठिकाणी आमची मागणी असून या मागणीसाठी आम्ही पोलीस अधीक्षक साहेबाला विनंती करीत आहोत। आता ह्याची माझ्या नवऱ्याला जिंतूरमध्ये कोणी नसताना मारहाण केली, 50,000 रुपये घेतले, बँकेत टाकू लागले, नेऊन मोबाईल घेतला। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज।